श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी भाग्यश्री विके ट्रेडर फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण असे काही शेअर्स बघणार आहोत जे येणाऱ्या वेळेत आपल्याला चांगले रिटर्न्स देणार आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या वेळेत तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळत राहतील। पहिला शेअर आहे IRCTC। या कंपनीचं शेअर प्राइस आपण इथे बघू शकतो, जे की 894 इतका आहे। ह्या कंपनीमध्ये आपण जर बघितलं तर गेल्या 6 महिन्याच्या अकॉर्डिंगली कंपनीमध्ये फक्त 28% ग्रोथ आहे आणि गेल्या 5 दिवसामध्ये कंपनीचे शेअर्स पडत आहे। तर काही जण काल जे मार्केट क्रॅश झालं त्या मार्केट क्रॅशमुळे काही जण खूप असं म्हणजे टेन्शन आलं असेल की आता आमच्या पैशांचं काय होणार, आता शेअर्स प्राइस कमी होत, ग्रोथ कमी झाली शेअर प्राइसची किंवा शेअर प्राइस पडत आहेत। तर हे टेन्शन घेण्याचं काही गरज नाही आहे, कारण एका ग्रोथ नंतर किंवा एखादे शेअर्स पडलेले असतील तर त्यांच्यामध्ये आपण शेअर पडलेले बघू शकतो, शेअर प्राइस पडलेले बघू शकतो। एका ग्रोथ नंतर काही वेळेस शेअर प्राइस हे पडत असतात। आणि अजून एक कारण शेअर प्राइस पडण्याचं असं आहे की स्मॉल कॅप अँड मिड कॅपचं पण ह्याच्यावर खूप जास्त इफेक्ट होत असतो, म्हणून शेअर प्राइस आपण बरेचसे शेअर्स पडलेले बघू शकतो। पण काही शेअर्स आता ग्रोथ करताना पण आपण येणाऱ्या वेळेत बघू शकतो। लॉंग टर्मसाठी हे शेअर्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील। तुम्हाला राईट प्राइस चॉईस करायचं आहे, जे की नंतर तुम्हाला ग्रीन बघायला भेटेल किंवा तुम्ही ज्या प्राइसला खरेदी केलंय, समजा आता तुम्ही 893ला IRCTC जर खरेदी केलं तर हिथून कंपनीचे शेअर्स हे वाढले पाहिजेत, 900 वगैरे झालं पाहिजे। पण ते जर 880 किंवा 870 झालं ना तर तुम्ही राईट प्राइस चॉईस केलं असं होत नाही। किंवा मग जर समजा तुम्ही 894ला खरेदी करताय तर तिथून शेअर्स जर पडत असतील तर ते तुम्हाला थोडे थोडे खरेदी करत यायचेत। एकदाच खरेदी केले तर तुम्हाला प्रॉब्लेम येईल। जरी तुम्हाला एकदाच खरेदी करायचं असेल तर तुम्हाला ते राईट प्राइस चॉईस करता आलं पाहिजे, राईट प्राइस नेमकं कळालं पाहिजे, तरच तुम्हाला फायदा होईल। आता ह्या कंपनीचं जर मार्केट कॅप आपण बघितलं तर 71,000 कोटीची कंपनी आहे। मार्केट कॅप बऱ्यापैकी आहे कंपनीचं, पण येणाऱ्या वेळेत ह्या कंपनीमध्ये आपण ग्रोथ बघू शकतो, कारण गेल्या वर्षभरामध्ये कंपनीने फक्त 48%च रिटर्न्स दिलेले आहेत। फक्त 290 रुपयाचंच कंपनीमध्ये शेअर प्राइस वाढलेला आहे। तर ह्या कंपनीमध्ये आपण अजून चांगली ग्रोथ बघू शकतो, कारण कंपनीमध्ये अजून चांगलं पोटेन्शियल आहे, जे की कंपनी अजून ह्याच्यापेक्षाही चांगलं ग्रोथ देऊ शकते, चांगले रिटर्न्स देऊ शकते। तर ह्या कंपनीला आपण SIP वगैरे करू शकतो, चांगले लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट ह्या कंपनीमध्ये आपण करू शकतो। कंपनीचे फंडामेंटल्स चांगले आहेत, कंपनीमध्ये पोटेन्शियल आहे। नेक्स्ट कंपनी आहे संवर्धना मदरसन्स। तर ह्या कंपनीचा पण शेअर प्राइस आपण इथे बघू शकतो, जे की 111 रुपये इतका आहे। ह्या कंपनीमध्ये तर गेल्या महिन्याभरापासून आपण इथे ग्रोथ कमी झालेली बघू शकतो। इथे आपण बघू शकतो शेअर प्राइस कंपनीचं 125 रुपये होतं आणि ते सरळ लो होऊन कितीपर्यंत आलं, 110 पर्यंत आलं आणि आता 111 रुपये आहे। येणाऱ्या वेळेत अजून चांगली ग्रोथ पण दाखवू शकते किंवा कंपनीचे शेअर प्राइस अजून थोडे पडू शकतात, काही सांगता येत नाही। ह्या कंपनीमध्ये अजून शेअर प्राइस थोडेफार पडतील, पण ह्या कंपनीचं शेअर प्राइस एका वेळेस थांबेल, जिथं होल्ड करेल कंपनीचं शेअर प्राइस तिथून मात्र कंपनीचे शेअर प्राइस ग्रोथ करायला चालू करेल। ह्या कंपनीचं जर तुम्ही 52 वीक्सचं जर लो बघितलं तर 61 रुपये इतका आहे आणि 52 वीक्सचा हाय हे 126 रुपये इतका आहे। म्हणजे 60 रुपयापासून कंपनीने 126 रुपयापर्यंत वरती मारलेला आहे। येणाऱ्या वेळेस जरी समजा कंपनी तुम्हाला ही 70-80 पर्यंत जरी गेली तरी चांगले ग्रोथ कंपनी अजून ह्याच्यापेक्षा तुम्हाला 150 पर्यंतच्या टार्गेट्स आरामात दाखवू शकते। ह्या कंपनीला पण आपण लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करू शकतो, SIP करू शकतो। नेक्स्ट कंपनी आहे टाटा स्टील। तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राइस आपण इथे बघू शकतो, जे की 142 रुपये इतका आहे आणि गेल्या 6 महिन्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर कंपनीने फक्त 7%चेच रिटर्न्स आहेत आणि गेल्या महिन्याभरामध्ये पण रिटर्न्स नाही आहेत। तर ओव्हरऑल ही कंपनी पण चांगली आहे। कंपनीचं शेअर प्राइस 140 रुपयापासून 157 पर्यंत वरती मारलेलं होतं। गेल्या महिन्याभरामध्येच आपण एवढं सगळं बघू शकतो, परत आता 141 वर शेअर आलेला आहे।
तर ओव्हरऑल ही पण कंपनी चांगली आहे. जर 52 वीक्सचं जर आपण बघितलं तर लो हे 101 रुपये इतकं आहे आणि 52 वीक्सचा आहे 160 रुपये इतकं आहे. आणि जर मार्केट कॅप कंपनीचं बघितलं तर 1.25 लाखाची कंपनी आहे, कोटींची 2.25 लाख कोटींची कंपनी आहे. तर कंपनीचं मार्केट कॅप जरा जास्त आहे, पण ओव्हरऑल कंपनीमध्ये पोटेन्शियल आहे. कंपनी स्ट्रॉंग आहे. येणाऱ्या वेळेत ही कंपनी पण आपल्याला चांगले टार्गेट दाखवू शकते. जर 5 वर्षाच्या चार्ट पॅटर्नला ॲनालिसिस केलं तर अपडाऊन्स भरपूर बघू शकतो आपण आणि चांगली रिटर्न्स पण इथे बघू शकतो. तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे. ह्या कंपनीवरती पण फोकस करू शकतो आपण. आणि कंपनीचं शेअर प्राईज आपण इथे बघू शकतो, जे की 30 रुपयेपर्यंत होता. तर तुम्ही म्हणसाल आम्ही गिरावटला, म्हणजेच तुम्ही जर शेअर प्राईस हे कमी प्राईजला, जेव्हा तुमचे शेअर प्राईस पडलेले असतात, शेअर प्राईस पडल्यावर तुम्ही जर घेत असाल तर तुम्हाला ते कळाले पाहिजे की समजा 30 रुपयाचा शेअर आहे आणि तुम्ही 500पर्यंत गेला, समजा शेअर 30 रुपयाचा शेअर 500 रुपयेपर्यंत गेला आणि ते 500 रुपयानंतर कंपनीचे शेअर प्राईस पडले जे की 400 रुपयेपर्यंत आले, तर तुम्ही म्हणसाल आम्ही पडल्यानंतर खरेदी केले, पडलेले शेअर्स खरेदी केले, 400 रुपयाला खरेदी केले. पण ते तुम्हाला आधी हे पण बघायचं की ते शेअर प्राईस कितीचं होतं. 30 रुपयाचा शेअर तुम्ही 400ला खरेदी केलं तर ते पण एक तुम्हाला प्रॉब्लेम, म्हणजे तर हिंदीमध्ये एक म्हण आहे बघा, घाटायचा सौदा, तसं टाईपचं इथं तुम्हाला होऊ शकतं. आणि जेव्हा तुम्हाला असं म्हणजे वाटतं की आता तुम्हाला 4-5% रिटर्न्स एखाद्या कंपनीमध्ये जर भेटले तर तुम्ही त्या कंपनीमधनं स्वतःचं मूलधन काढून घ्यायचं असतं. जे प्रॉफिट असतं ना ते तुम्ही त्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट तसंच ठेवायचं असतं आणि मूलधन काढून घ्यायचं असतं, कारण तुम्हाला मग तुमचं मूलधन सेफ राहतं, तुमचं कॅपिटल हे सेफ राहत असतं. आणि कॅपिटल हे आपलं असतं ना ते कुठल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करायचं, कुठल्या कंपन्यांमध्ये होल्ड करायचं हे पण आपल्याला कळालं पाहिजे. आपलं जे कॅपिटल असतं ते मेन असतं, म्हणून आपलं कॅपिटल कधीच आपल्याला लॉसमध्ये घालवायचं नाही आहे. तर ह्या कंपनीचं तुम्ही बघू शकता ओव्हरऑल ह्या कंपनीमध्ये पोटेन्शियल आहे. ह्या आधी मी या कंपनीचे फंडामेंटल्स सांगितलेले आहेत, स्ट्रॉंग फंडामेंटल्स आहेत. ह्या कंपनीचा पण आपण लॉंग टर्मसाठी विचार करू शकतो. नेक्स्ट कंपनी आहे लक्ष्मी ऑर्गॅनिक. या कंपनीचं पण शेअर प्राईज आपण इथे बघू शकतो, जे की 233 रुपये इतकं आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये आपण बघू शकतो कंपनीमध्ये सतत आपण इथे लॉस प्राईज, म्हणजे कंपनीचे शेअर प्राईज हे डाऊन होताना आपण इथं बघू शकतो. आणि गेल्या महिन्याभरामध्ये पण ग्रोथ नाही आहे. पण जर गेल्या वर्षभराच्या अकॉर्डिंगली बघितलं तर कंपनीचे शेअर्स गेल्या वर्षभरामध्ये सुद्धा पडलेले आहेत आणि गेल्या 5 वर्षामध्ये कंपनीने फक्त 25% रिटर्न्स दिलेले आहेत. 5 वर्षाच्या अकॉर्डिंगली जरी बघितलं तर कंपनी येणाऱ्या वेळेत आपल्याला चांगली ग्रोथ करताना बघू शकतो आपण. आणि कंपनीचं मार्केट कॅप पण खूप कमी आहे. या कंपनीमध्ये आपल्याला मल्टीवेगा रिटर्न्स भेटण्याचे खूप चान्सेस आहेत. ह्या कंपनीला आपण लॉंग टर्मसाठी अगदी इन्व्हेस्ट करू शकतो. आता पैसा हा 1 महिन्यामध्ये पण होऊ शकतो, 5 दिवसामध्ये पण होऊ शकतो, 1 आठवड्यामध्ये पण होऊ शकतो, किंवा आपण त्या कंपनीमध्ये 1 वर्षसुद्धा लागू शकतात. कंपनीमध्ये एकच प्राईस खूप दिवस असू शकतात, पण कधी ग्रोथ करेल हे आपल्याला कळत नसतं. तो एक दिवस यावं लागते ज्या दिवशी कंपनीचे शेअर प्राईस खूप हाय होतात. तर त्या एका दिवसासाठी आपल्याला इतका वेळ होल्ड करावा लागतो, लॉंग टर्म हे होल्ड करावं लागतं. तर तुम्हाला असे ह्या कंपनीमध्ये होल्ड करता आलं पाहिजे. ग्रीन बघायची पण सवय आपल्याला असली पाहिजे. तर ह्या कंपनीमध्ये पण चांगलं पोटेन्शियल आहे. ह्या कंपनीचे एकदा फंडामेंटल्स बघूयात आपण. तर ह्या कंपनीचे आपण फंडामेंटल्स बघत होतो. डिसेंबर 2023मध्ये कंपनीचे सेल्स इथं आपण बघू शकतो, जे की 694 कोटी इतके आहेत. ऑपरेटिंग प्रॉफिट हे कंपनीचे 52 कोटी इतके आहेत, जे की वाढताना आपण इथे बघू शकतो. आणि कंपनीचे जर आपण इथं नेट प्रॉफिट बघितले तर 27 कोटी इतके आहेत, जे की वाढताना आपण इथे बघू शकतो. त्याच्या आधीच्या क्वार्टर्समध्ये कमी आले होते, पण आता कंपनी हळूहळू थोडंसं हे करत आहे. हा रिझल्ट कंपनीचा चांगलेला आलेला आहे डिसेंबरमधला. आणि जर आपण रिझल्ट्स बघितले कंपनीचे तर 1406 कोटीचे रिझल्ट्स आहेत, जे की चांगले आहेत. त्याच्या आधी कमी होते, आता चांगले आहेत. आणि जर कंपनीवरती कर्ज बघितलं तर 168 कोटी इतकं आहे, ते जे की त्याच्या आधी 406 कोटीचं होतं, म्हणजे कंपनीने कर्ज कमी केलेलं आहे. येणाऱ्या वेळेत ही कंपनी अजून कर्ज कमी करताना आपण इथे बघू शकतो. डिसेंबरमधले कंपनीचे तर रिझल्ट चांगले आहेत, म्हणून ह्या कंपनीचा आपण विचार करू शकतो. आणि ओव्हरऑल ही पण कंपनीवरती आपण फोकस करू शकतो लॉंग टर्मसाठी. नेक्स्ट कंपनी आपली
नेक्स्ट कंपनी आहे एक्झिटा कॉटन्स. तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राईस आपण इथे बघू शकतो, जे की 22 रुपये इतकं आहे. गेल्या 5 दिवसामध्ये ह्या कंपनीमध्ये पण आपण डाऊन्स बघू शकतो आणि गेल्या महिन्याभरामध्ये पण डाऊन्सच आहे त्या कंपनीमध्ये. तर प्रत्येक शेअरमध्ये म्हणता येणार नाही, पण बरेचसे शेअर्समध्ये डाऊन्सच चालू आहेत सध्याला, जे की शेअर प्राईस कमी होत आहेत. शेअर्सची प्राईस कमी होताना आपण इथे बघू शकतो. पण येणाऱ्या वेळेत काही कंपन्या अशा आहेत जे चांगले रिटर्न्स, मल्टीवेगर रिटर्न्स देणारे आहेत. लाँग टर्मसाठी आपण ह्या कंपन्यांचा विचार करू शकतो. तर एक्झिटा कॉटन्सचा पण आपण विचार करू शकतो. 581,000 कोटीची कंपनी आहे, मोठी आहे पण ओके आहे. आणि जर कंपनीचा 52 वीक्सचा जर हाय बघितला आपण तर 62 रुपये इतका आहे आणि 52 वीक्सचं लो आहे 18 रुपये इतका आहे. कंपनीचं मार्केट कॅप बघितलं आपण 581 कोटींची कंपनी आहे. मार्केट कॅप ह्या कंपनीचं कमी आहे, ह्या कंपनीचं मार्केट कॅप कमी आहे. 1000च्या आजचीच कंपनी आहे, 1000 कोटीच्या आजची कंपनी आहे. तर ह्या कंपनीचा पण आपण विचार करू शकतो. कंपनीचे फंडामेंटल्स ह्या कंपनीचे पण चांगले आहे. याआधी मी या कंपनीला कव्हर केलेलं आहे, फोकस करा. तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राईस आपण बघू शकतो. NHPC कंपनीचं शेअर प्राईस हे 82 रुपये इतकं आहे. आणि ह्या कंपनीमध्ये पण गेल्या वर्षभरामध्ये इतकी म्हणावी तितकी 106% रिटर्न्स कंपनीने दिलेले आहेत गेल्या वर्षभरामध्ये. आणि गेल्या 5 वर्षाच्या अकॉर्डिंगली पण चांगली ग्रोथ आहे कंपनीमध्ये. पण गेल्या 6 महिन्यामध्ये 48%च रिटर्न्स आहेत. तर कंपनीमध्ये थोडे दिवस आपण अजून डाऊन्स बघू शकतो. इथे 6% कंपनी डाऊन झालेली आहे. पण नेक्स्ट म्हणजे लाँग टर्मसाठी जर आपण या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलं तर चांगले रिटर्न्स मिळण्याचे चान्सेस आहेत. तर फोकस करा. नेक्स्ट कंपनी आहे टायटन कंपनी. तर ह्या कंपनीचं पण ह्या कंपनीचं शेअर प्राईस आपण इथं बघू शकतो, जे की 3636 रुपये इतकं आहे. ह्या कंपनीमध्ये आपण गेल्या 1 महिन्याभरामध्ये बघितलं तर म्हणावे तितके म्हणजे 1%च कंपनीने रिटर्न्स दिलेले आहेत. आणि गेल्या 5 दिवसामध्ये कंपनीने काही रिटर्न्स म्हणजे गेल्या 5 दिवसामध्ये कंपनीचे प्राईस कमी होत आहेत. शेअर प्राईस कंपनी डाऊनमध्ये आहे गेल्या 5 दिवसामध्ये. आणि गेल्या वर्षभरामध्ये बघितलं तर 54%चे रिटर्न्स कंपनीमध्ये आहे. तर ही कंपनी पण चांगली आहे. ह्या कंपनीवरती पण फोकस करा. कंपनीचं मार्केट कॅप थोडंसं जास्त आहे, पण ओव्हरऑल कंपनी चांगली आहे. तर ह्या कंपनीवरती पण आपण फोकस करू शकतो. नेक्स्ट कंपनी आहे ITC लिमिटेड. तर ह्या कंपनीला पण आपण शॉर्ट टर्मसाठी इन्व्हेस्ट करू शकतो. लाँग टर्मसाठी आपण ह्या कंपनीला इन्व्हेस्ट करू शकतो. शॉर्ट टर्मसाठी करू शकत नाही, कारण ह्या कंपनीमध्ये जर आपण बघितलं तर गेल्या 6 महिन्यामध्ये कंपनीचे शेअर्स प्राईस हे पडत आहेत. आणि गेल्या 5 वर्षामध्ये कंपनीने फक्त 45%चे रिटर्न्स दिलेले आहेत आणि गेल्या वर्षभरामध्ये 11%चे. म्हणून ह्या कंपनीला आपण लाँग टर्मसाठी इन्व्हेस्ट करू शकतो. कंपनी हळूहळू ग्रोथ करत आहे, कारण कंपनीचं मार्केट कॅप हे जास्त आहे. ज्या कंपन्यांचं मार्केट कॅप जास्त असतं त्या कंपन्या बरेचसे वेळ हे प्राईस होल्ड करून असतात. सो ओव्हरऑल ह्या कंपनीमध्ये पण आपण लाँग टर्मसाठी इन्व्हेस्ट करू शकतो, लाँग टर्मसाठी विचार करू शकतो. तर ओव्हरऑल शॉर्ट टर्ममध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्ट करत असतो तर शॉर्ट टर्ममध्ये आपल्याला ऑप्शन ट्रेडिंगमध्ये वगैरे आपण इन्व्हेस्ट करत असतो. तर ते आपलं एक जे लाँग टर्ममध्ये बेनिफिट्स मिळत असतात ना, ते शॉर्ट टर्ममध्ये मिळत नसतात. आणि जे फायदा पण लाँग टर्ममध्ये होत असतो तो शॉर्ट टर्ममध्ये होत नसतो. म्हणून नेहमी आपण कधी पण पैसे इन्व्हेस्ट करताना ते लाँग टर्मसाठी इन्व्हेस्ट करायचे आणि होल्ड करायचे, जेणेकरून आपल्याला चांगला फायदा होत असतो.